सगळ्यात अगोदर काय करायचं, कोणाशी मल्टिप्लिकेशन करायचं, 5 3 15, 15 मधून 4 गेले किती राहील, 15 मधून 4 गेले 11 राहील, 11 भागिले 5 असं लिहायचं, एवढे याचा अर्थ व्हायला लागला. 5 3 15, 15 वजा 4 म्हणजे 11, 11 भागिले 5 होत आहे का, मग इथं आपण काय करूया आता, 11 भागिले 5 5 न कोणाला मल्टिप्लाय करतो आपण, 1 ला, म्हणजे 5 1 5, 5 भागिले 11 झाले की नाही, म्हणजे याचा अर्थ काय लागला, हे झालं 5 भागिले 11 इतकं झालं. आता काय करतो आपण, 11 न 5 ला मल्टिप्लाय, 11 5 55, 55 मधून 5 गेले किती राहील, 50, 50 भागिले 50 भागिले 11, ठीक आहे. आता कोणाला मल्टिप्लाय करतो आपण, 11 चूक 44, 44 भागिले 50, म्हणजे 44 भागिले 50, कोणतं उत्तर आहे 44, अशा पद्धतीने करता येईल.